नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कैरीचं लोणचं. सध्या कैरीचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपण बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या आलेल्या बघतो. आपण कैरीचे अनेक पदार्थ करतो, पण त्यातल्या त्यात कैरीचं लोणचं हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. तर हेच लोणचं आज कसं करायचं ते आपण बघणार आहोत. इथे 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत. वजनामध्ये या 1 किलो कैऱ्या आहेत. या कैऱ्या सगळ्यात आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता या कैरीचे आपण बारीक तुकडे करून घेऊ. आता आपल्या सगळ्या कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत. या फोडी मी लहान केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या पण फोडी करू शकता. लहान फोडी केल्या तर ताटात वाढल्यानंतर त्या वाया जात नाही, म्हणून लहान फोडी केल्या तर त्या जास्ती चांगल्या असतात. आता या कैरीच्या फोडीमध्ये आपण मीठ घालणार आहोत. इथे 1 किलो कैरी घेतली आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 150 ते 200 ग्रॅम मीठ लागणार आहे. तर हे मीठ आपण कैरीच्या फोडींमध्ये आधी मिक्स करून घेऊ. साधारण हे 1 लहान वाटी एवढं मीठ घेतलेलं आहे. आता आपलं मीठ मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कैरीसाठी लोणच्यासाठी जो मसाला लागतो आहे तो करून घेऊ. आता आपण सगळ्यात आधी मेथ्या तेलामध्ये परतवून घेऊ आणि सोप परतवून घेऊ. या 1 टेबलस्पून मेथ्या घेतलेल्या आहे. या तेलात चांगल्या लाल रंगावर परतवून घेऊ. अशा लालसर छान भाजून घ्यायच्या आहेत. जे खमंग मेथी होते आणि लोणच्याला चव पण छान लागते. आता आपल्या मेथ्या तेलामध्ये चांगल्या परतून झालेल्या आहे. आता या मेथ्या आपण काढून घेऊ आणि याच तेलात आपण सोप थोडीशी भाजून घेऊ. मेथी आता भाजून झालेली आहे. आता आपण सोप भाजून घेऊ. सोप आणि मेथ्यांमुळे लोणच्याला स्वाद छान येतो, चव चांगली लागते लोणच्याची. सोप भाजून झाली आहे चांगली. आता सोप आणि आपण गॅस बंद करू. आता आपण लोणच्यासाठी तेल तयार करून घेऊ. हे 200 ml तेल घेतलेलं आहे आणि हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम झालेलं आहे. हे तेल आपण आता थोडं थंड करून घेऊ आणि थोडं थंड झालं की त्याच्यात हिंग आणि हळद घालून घेऊ. आता आपलं तेल थोडं थंड झालेलं आहे. आपण याच्यात हिंग घालू. हळद घालू. आणि आता हे तेल आपण पूर्ण थंड करून घेऊ. आता आपलं तेल पूर्णपणे थंड झालं आहे. आता आपण लोणचं कसं करायचं ते बघू. सगळ्यात आधी मोहरीची डाळ घेऊ. तिखट,
मगाशी आपण जे मेथ्या आणि सोप भाजून ठेवली होती ती सोप आणि मेथ्या पावडर याची। हा रेडीमेड लोणच्याचा मसाला आहे थोडा 2 टेबलस्पून। घरचं तिखट 2 टेबलस्पून। आता हे पण सगळं एकत्र करून घेऊ चांगलं। आता आपलं हे थंड झालेलं तेल आपण याच्यात ओतून घेऊ। आपण कैऱ्यांच्या फोडींमध्ये मीठ घातलेलंच आहे, त्यामुळे आता वेगळं मीठ घालण्याची गरज नाहीये। आपला कैरीचा मसाला पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण या फोडी ज्या तयार करून ठेवल्या आहे या मसाल्यामध्ये ऍड करू। एकसारखं करून घेऊ, मिक्स करून घेऊ एकत्र। आणि हे आता आपण अर्धा तास असंच ठेवून देऊ आणि मग अर्ध्या तासानंतर याला आपण बरणीत भरून ठेवून देऊ। लोणचं तयार झालेलं आहे पूर्ण। आपण आता हे बरणीत भरून ठेवू। बरणीत भरताना आपल्याला बरणी अगदी कोरडी आणि स्वच्छ केलेली पाहिजे। ही बरणी स्वच्छ करून उन्हात वाळवून घेतलेली आहे। आता हे लोणचं आपण या बरणीत भरून ठेवू। लोणचं करताना आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। त्या म्हणजे या की आपलं लोणचं जास्ती दिवस टिकवायचं असेल तर आपल्याला लोणच्याचं मिठाचं प्रमाण लोणच्या बरोबर पाहिजे। कमी झालं तरी आपलं लोणचं खराब होऊ शकतं। तसंच ओला चमचा, जेव्हा आपण बरणीतून लोणचं काढतो तेव्हा ओल्या चमच्याचा वापर करायचा नाही आहे। आणि तसंच आपली कैरी जर जास्ती आंबट नसेल तरी सुद्धा आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं। त्यामुळे या 2-3 गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर आपलं लोणचं जास्ती दिवस टिकेल। टेस्टी असं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही पण हे लोणचं घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।